मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आईवडिलांनी जीवन संपवलंय। टिळकवाडी भागात शहा दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे। मुलासोबतच्या भोजनानंतर व्यावसायिकाने पत्नीसह जीवन संपवलंय। दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण हे अस्पष्ट आहे। 20 दिवसांनंतर मुलाचं लग्न होतं। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टिळकवाडी परिसरामध्ये रविवारच्या रात्रीला नाशिकच्या या एका दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडालेली आहे। खरं तर टिळकवाडी परिसरामध्ये असलेल्या या दृश्यांमध्ये आपण जे बघतोय तो यशोकृपा नावाचा बंगलो आहे आणि त्या बंगलोमध्ये आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर जयेश शहा आणि त्यांची पत्नी रक्षा शहा यांनी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्येच्या नंतर शहा कुटुंबासह त्यांच्या नातलगांना मोठा धक्का बसलाय। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर अवघ्या 20 दिवसांवर जयेश शहा यांच्या मुलाचं लग्न येऊन ठेपलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाची आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का बसलाय। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती, सुसाईड नोट लिहिलेली नव्हती, अशा स्वरूपाची माहिती पोलिसांकडून मिळते। विविध ज्या अँगलने आहे तो नाशिक पोलिसांचा आता तपास सुरू आहे। त्यामुळे या आत्महत्येचं नेमकं कारण काय हे जरी समोर आलं नसलं तरी आता पोलिसांच्या तपासाकडे शहा कुटुंबियांच्या नातेवाईकांसह परिसरातल्या नागरिकांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। या आत्महत्येच्या घटनेसंदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शरणपूर रोडला टिळकवाडी परिसरामध्ये राहणारे एका कपलने आत्महत्या केली अशी आपल्याकडे खबर प्राप्त झाली। त्यानुसार आपण सिव्हिल हॉस्पिटलवर जाऊन चौकशी केली असता आपल्याला समजलं की त्यांनी विष घेऊन आत्महत्या केलेली आहे। तर तेथील सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टरने त्यांना मयत घोषित केलं होतं। त्यामुळे आपल्याकडे अपमृत्यूची नोंद झालेली आहे। त्याची अधिक चौकशी करत आहोत आणि त्यांनी विष का घेतलं त्याबाबत पण अधिक आपला शोध चालू आहे।